गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। म्हणजे लोकांच्या जागा ताब्यात घेऊन तिथं काहीतरी करायचं आणि तिथं काहीतरी मांडामांड करायची हे धोरण शासनानं आखलेलं आहे। पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीनं आज बुधवार दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी कॉरिडॉर प्रकल्पाच्या विरोधात भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली। स्वतःच्या शेकडो एकर सरकारी जागा वर्षानुवर्ष पडून ठेवून विकासाच्या नावाखाली नागरिकांची घरे पाडण्याचा सरकारला नैतिक अधिकार आहे का, असा जळजळीत सवाल यावेळी कॉरिडॉर बाधितांनी उपस्थित केलाय। या रॅलीचा मुख्य उद्देश पंढरपुरातील विविध शासकीय व निमशासकीय पडीक जागांची शोधयात्रा काढून त्याची वास्तव स्थिती जनतेसमोर आणणं हा होता। रॅली दरम्यान खादी ग्रामोद्योग, लोटेवाडी म्हसोबा परिसर, फटाका स्टॉल, जिजामाता उद्यान, टिळक स्मारक, जुने कोट, हनुमान मैदान, नगरपालिका दवाखाना, जुनी नगर परिषद इमारत, लोकमान्य हायस्कूलची जुनी इमारत, लिमयवाडा, 7 मजली दर्शन मंडप, CPWD इमारत, स्मशानाजवळील प्रस्तावित दर्शन मंडप, प्रधानमंत्री आवास योजना जागा, गजानन महाराज पिछाडी पार्किंग, गाडगे महाराज चौकातील मोकळ्या जागा, यमाई तलाव व येथील भव्य पार्किंग, MTDC भक्त निवास, ब्लड बँकेजवळील मोकळी जागा, पद्मावती उद्यान तसेच ओपन लॉन आदी ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्यात आली। या सर्व जागांचा सविस्तर अहवाल तयार करून प्रांत कार्यालयाच्या शिरस्तेदारांकडे सादर करण्यात आला। या जागांचा योग्य नियोजन करून विकास साधावा असा पर्यायी आराखडा वारकरी संप्रदाय पाईक संघ, पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती आणि संतभूमी बचाव समितीच्या वतीनं यापूर्वीच शासनाला दिल्याचंही यावेळी नमूद करण्यात आलं। या आंदोलनात सुमारे 500हून अधिक मोटरसायकली आणि 1000 पेक्षा जास्त नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता। या एवढ्या दर्शन मंडपाला काही झालेलं नसताना याचा वापर करत नाहीत। याचा सुयोग्य वापर कसा करावा याचा आम्ही वारकरी पाईक संघाच्या वतीने आराखडा दिलेला आहे। त्याचबरोबर पलीकडे गोकुळ हॉटेलची जागा आहे, गोकुळ हॉटेलची जागा बांधली, फडाक ठेवली। आज पोलीस खात्याला पोलीस स्टेशनला जागा द्यायची आहे। गोकुळ हॉटेलची जागा पोलीस स्टेशनला दिलं तर सर्व प्रश्न सुटण्यासारखा आहे, परंतु पोलिसांनी काय करायचं, रस्त्यावर अतिक्रमण करायचं। मंदिर समितीने काय करायचं, 4 फूट बॅरिकेडिंग घालायचं। आता आंधळं दळतं आणि कुत्रं पेट खातं अशा पद्धतीचा पंढरपूरचा विकास आम्हाला नकोय। म्हणून आम्ही बचाव समितीच्या वतीने आणि वारकरी पाईक संघाच्या वतीने या सगळ्या जागांचं निवेदन दिलेलं आहे। याचा विचार करावा आणि मगच घरदार पाडायचा विचार करावा किंवा रद्द करावा। श्री संत प्रल्हाद महाराज बडवे यांच्या समाधी समोर 2 एकर जागा पार्किंगसाठी 1982 साली आरक्षित केली होती। ती सर्व जागा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने आपली आडगळ, टीपी, बोर, स्वतःच्या गाड्या उभा करण्यासाठी ही जागा गडप केलेली आहे। दुसरं तुकाराम भवन ऑफिशियली आहे, पण सर्व गाड्या, घोडे यांच्या सर्व रस्त्यावर लागून देऊळ भागात अतिक्रमण करत आहे। आता पुढची जागा आहे, इमारत आहे। ही अशीच 15-20 वर्षापूर्वी भारताचे पर्यटन मंत्री नामदार जगमोहन साहेब इथं आलेले होते आणि ते फक्त 6 तास पंढरपुरामध्ये हिंडले आणि त्यांनी सांगितले की अशी अशी इमारत बांधा। त्याप्रमाणेच केंद्र सरकारने ही इमारत बांधली। बांधल्यापासून आतापर्यंत या इमारतीचं काय करायचं हे कोणालाही माहीत नव्हतं। सरकारचा पैसा असाच वाया जात होता। या ठिकाणी पंढरपूर विकास प्राधिकरणाचं काम सुरू झालं होतं। ते पंढरपूर विकास प्राधिकरण कशासाठी सुरू झालं हे कोणाला माहीत नाही।
बंद कधी झालं आणि इथलं ऑफिस निघून कधी गेलं हे कोणाला कळलं नाही. हे सरकारचं कामकाज हे आंधळं दळतं आणि कुत्रपीठ खातं अशा पद्धतीचं आहे. ही दाखवायसाठी अशा जागा सरकारच्या उजेडात आणण्यासाठी आम्ही मुद्दामून आणलेला आहे. आणि एक विसंगती बघा, शहरी बेघर लोकांसाठी आता इथं सुविधा केलेली आहे. ही सुद्धा स्कीम चांगली आहे, पण यासाठी वेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्याची गरज आहे. किंबहुना सरकार असं म्हणत असेल की तुमची घरदारं पाडल्यावर तुम्हाला बेघर केल्यावर इथंच आम्ही आणून ठेवणार आहे, अशासाठी ही इमारत बांधली आहे काय असं वाटायला लागलेलं आहे. तर आपल्याला सरकारच्या सगळ्या मोकळ्या जागा अजून भरपूर आहेत, त्या दाखवायच्यात. आपण आता पुढील जागेकडे मार्गक्रमण करूया. जागा दाखवत आहेत, पण मुळात म्हणजे मंदिरापाशी विकास होणं हे गरजेचं आहे. मंदिरापाशी जो आत्ता पद्धतीचा विकास आहे तो पूर्वी झालेला आहे 40 वर्षापूर्वी. त्यामुळे नवीन विकास होण्याची गरज नाही. आत्ता जर दुकानं पाडायचे आणि पुन्हा वाणिज्य संकुल करतो म्हणायचं, ह्या गोष्टीला काय अर्थ नाही. म्हणून आमची ही फेरी आहे. नाही, तुम्ही सर्व जागा दाखवत आहेत, पण स्वतःचे घर वाचवण्यासाठी आणि दुसरे सरकारी तिकडची जागा दाखवत आहेत. तसं तुमचं अहो, या जागा आमच्या विकल्या तर आम्हाला भरपूर पैसे मिळणार आहेत. आम्हाला काय नुकसान नाही, पण आम्हाला पैसे नको आहेत. आमच्याकडे पिढ्यानपिढ्या जे वारकरी येते त्यांची सेवा आम्हाला करायची. आज आम्ही त्या वारकऱ्यांना स्वस्त दरात जागा देतो. सरकारची मंदिर समितीचं भक्त निवास 1500 रुपये घेतं. गणपतीपुळ्याला 100 रुपयात खोली आहे. तिरुपतीला 50 रुपयात खोली आहे. आणि हे 1500 रुपये घेतं. हे नको आहे म्हणून आम्ही वारकरी आमच्यापाशी विश्वासाने येतात. आमची घरं ही आमची नसून वारकऱ्यांची घरे आहेत. आमदार साहेबांनी तुम्हाला विश्वासात घेऊन काम करू असं सांगितलं. आमदार साहेबांचा विश्वास पानिपतावर कुठनं यायला लागला हे आम्ही आता वाट बघतोय. नाही, पण त्यांनी म्हणले ना तुम्हाला विश्वासात घेऊनच पुढचं काम करू. अहो, सगळे तसंच म्हणतात, विश्वासात घेऊन केसाने गळा कापायचं काम चालू आहे आता सध्या. नाही, तुम्हाला विश्वासात घेऊन त्यांनी म्हणले होते, पण तुम्ही तुमच्यासोबत त्यांनी चर्चा केली का काय? अजिबात चर्चेला आले नाहीत आमदार साहेब. आमदार साहेब आले नाहीत, पालकमंत्री आले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की मी बचाव समितीच्या लोकांशी चर्चा करणार, राजकारण्याशी करणार नाही, पण बचाव समिती कृती समितीशी करणार. पण त्याच्याला अजून काय झालेलं नाही. आम्ही आज गाडी बाईक रॅली काढलेली आहे आणि ज्या सरकारच्या जागा आहेत त्या वर्षानुवर्ष म्हणजे त्यात काही सुखसुविधा वगैरे नाही. जर कॉरिडॉर डीपी करायचा असेल तर आमचा विकासाला विरोध नाही, पण आमची घरेदारे मठे सगळं पाडून जर विकास करणार असाल तर आमचा पंढरपूरकरांचा पूर्ण सक्तीचा विरोध आहे. एक जिद्द कॉरिडॉर